अमेरिका, इस्रायल, इराण दरम्यान युद्ध अजूनही सुरूच आहे। इराणमधील तेहरान जवळच्या कुद्स या शहरात मोठे हल्ले इस्रायलकडून करण्यात आल्याची माहिती मिळते। हल्ल्यानंतर या परिसरामध्ये स्फोट झाल्याचे देखील आवाज आले आणि त्या अनुषंगाने धुराचे आणि आगीचे लोट सुद्धा पाहायला मिळाले। अनेक इमारतींचं या हल्ल्यांमध्ये मोठं नुकसान देखील झालंय। आणि यानंतर आपण इतर राजकीय घडामोडींकडे आता वळूया। मनसे अध्यक्ष राज ठाकरे संघटना बांधणीच्या अनुषंगाने ॲक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईमध्ये 3 दिवसीय विशेष मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या मेळाव्याचं आयोजन राज ठाकरे यांनी केलेलं आहे। उद्या पूर्व उपनगरातल्या चेंबूर ते मुलुंडच्या पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरे बैठक घेणार आहेत। घाटकोपर इथं ही बैठक होणार आहे। तर शुक्रवारी 13 मार्चला दक्षिण मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांच्या सोबत दादरमध्ये राज ठाकरे संवाद साधतील। मनसेकडून पक्ष बांधणीसाठी प्राथमिक सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात झालेली आहे। सदस्य नोंदणीचा आढावा आणि पक्षाच्या संघटना वाढीसाठीचं सूत्र नेमकं काय असेल याबाबत या बैठकांमध्ये गांभीर्यानं चर्चा केली जाईल। आता पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये आयुक्तपदी विजय सूर्यवंशी आता असतील। श्रावण हर्डीकर पिंपरी चिंचवड पालिकेच्या प्रभारी आयुक्त होते आणि आता विजय सूर्यवंशी हे आता पिंपरी चिंचवड पालिकेत आयुक्तपदी असतील। एमडी ड्रग्सचा मुद्दा विधानसभेमध्ये आज तापल्याचं पाहायला मिळालं। खरं तर विधान परिषदेमध्ये हा मुद्दा तापल्याचं देखील पाहायला मिळालं। शशिकांत शिंदे आणि अनिल परब यांनी योगेश कदम यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला। आरोपींविरोधात मकोका लावणार का असा सवाल विधान परिषदेत शशिकांत शिंदे यांनी सरकारला विचारला। त्यावर योगेश कदम यांनी उत्तरही दिलं। अनिल परब यांनी सुद्धा काही प्रश्न उपस्थित केले। या प्रश्नांवर सुद्धा योगेश कदम यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला। काय नेमकं घडलं विधान परिषदेत पाहूया। जावळी तालुक्यामध्ये जी काही कारवाई झाली त्याच्यामध्ये मकोका हा लावला गेला पाहिजे अशी आपली मागणी आहे। परंतु मी आपला माहिती करता सांगतो, जे जवळपास 11 आरोपी आपण ह्याच्यामध्ये अटक केलेले आहेत। या 11 आरोपींना आपण मकोका दाखल केलेला आहे आणि ह्यांच्या सगळ्यांवरती आपण तिथे कडक कारवाई आपण करतोय। आणि दुसरं म्हणजे कारखाने ज्या ठिकाणी आता मध्यंतर असं आढळलं होतं की काही MIDCs मध्ये किंवा जे काही मिनी MIDCs मध्ये आपल्या बंद पडलेल्या कारखान्यांमध्ये कोणतरी तिथे लपून छपून तिथे काही तिथे अपवार किंवा अशा पद्धतीने तिथे ड्रग्स निर्मितीचं काम करतंय आणि कुठलीही परवानगी घेतल्याशिवाय हे काम करताना आपल्याला आढळलं होतं। त्यावेळेला MIDC आणि पोलीस विभागाने एकत्र तिथे ड्राईव्ह घेतला होता। परंतु आता लक्षात येतं की काही ग्रामीण भागामध्ये अशी काही गावं की ज्या ठिकाणी अतिशय 40-50ची लोकवस्ती आहे आणि त्या ठिकाणी कुठली शेड तिथे जसं या केसमध्ये आपल्याला आढळलं की तिकडे शेड जी होती ही पोल्ट्रीची शेड होती आणि 3-4 वर्षापासून बंद होती। मग तिकडे त्याने तो व्यवसाय त्यांच्याकडे चालू केला किंवा त्याने मॅन्युफॅक्चरिंग चालू केलं। मला वाटतं ग्रामीण भागामध्ये देखील आता आपण आपल्या सगळ्या यंत्रणांना आता आपण अलर्ट राहण्याकरिता आपण सूचना केलेल्या आहेत आणि जर का आवश्यक असलं ग्रामीण भागात देखील आपण हा विशेष ड्राईव्ह आपण राबवू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।